हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आजवे कम्प्युटर. तर फ्रेंड, आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये MST CETचे फॉर्म कसे भरायचे. तर फ्रेंड, आता MST CETची जागा निघेल, फॉर्म चालू झालेला आहे. तर फ्रेंड, आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये MST CETचे फॉर्म कसे प्रकारे भरायचे. तर फ्रेंड, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट. फ्रेंड, गुगलवर आल्यावर CET सेल असे टाईप करून एंटर करायचे आहे. एंटर झाल्यावर जी पहिली लिंक वर क्लिक करायचं आहे. क्लिक करून आल्यावर स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. खाली आल्यावर दिसेल तुम्हाला CET रजिस्ट्रेशन आणि MST CET MBBS MS MCA SC BST डिझाईन सर्व बघायचे दिसेल. 2024-2025 17/24 वर स्क्रोल डाऊन करून वरती यायचं आहे. इकडे असेल तुम्हाला एका साईडनं हिरव्या याच्यामध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन त्याच्यावर अप्लाय टिक मार्क करून अप्लाय करून घ्यायचं आहे. पण तुम्ही जर तुमच्याकडे ऑलरेडी लॉगिन केलेला असेल तर लॉगिन ID किंवा नवीन रजिस्ट्रेशन असा नवीन रजिस्ट्रेशन क्लिक करून फॉर्म स्टार्ट करायचा आहे. फ्रेंड, वरती टाकायचं आहे HSC SSC आणि HSC बोर्ड 10व्या वर्गाचे TC 10व्या वर्गाचे नाव असेल ते, नाहीतर 12वीच्या मार्काचे जे नाव असेल ते टाईप करून करायचं आहे. फॉर्म फिल करून येतो, कंप्लीट करून घ्या. नंतर खाली तुम्हाला ईमेल, पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि एका पासवर्ड पास ॲड्रेस OTP टाकून घ्यायचा आहे. आणि इथे तुमचा फ्रेंड मोबाईल नंबर टाकायचा आहे. फ्रेंड, जेवढे बी स्टार केलेले आहे ते तुम्हाला भरावेच लागेल, त्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही. डेट ऑफ बर्थ टाकून रजिस्टर क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला OTP येईल. नंतर तुम्हाला असं प्रकारे झाल्यावर फ्रेंड तुम्हाला टाकायचं आहे फर्स्ट नेम फादर, सेकंड नेम मदर नेम आणि मेल रिजनेशन आणि हिंदू वगैरे आणि हिंदू सिलेक्ट करून घेतो. जो तो ग्रामीण असेल तर घ्यायचं आहे, शहरी असेल तर घ्यायचं आहे. तर मदर टंग आणि तुमची भाषा वेळ असेल तर मराठी करून घेऊ, इंग्लिश बी करू शकतो. मराठी करी त्यानंतर तुमची आलेली इन्कम जी तहसील ऑफिसवर दाखलेली असलेली ती इन्कम असते ती टाकायची आहे. त्यानंतर तुमचं परमनंट ॲड्रेस, मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ते टाकून घ्यायचं आहे. आणि ॲड्रेस परिपूर्ण तुमचा 6 आधारवाला फर्स्ट टाकायचा फ्रेंड. तालुका डिस्ट्रिक्ट घेऊया, तालुका यायचा आपल्याला, तालुका घेऊ शकतो. मोबाईल नंबर वगैरे टाकून घ्यायचा आहे. सेम ॲड्रेससाठी करून घ्यायचं आहे. अतिरिक्त असेल खाली दोन्ही सील असल्यावर प्रेस करायचं आहे. करायचं तुम्ही अपंग आहात की नाही, अपंग असल्यावर प्रेस करायचं, नसेल असलं न करायचं. अपंग असल्यावर तर तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे विचारायचं, असल्यावर तर न करायचं. SSC गव्हर्नमेंट पासिंग जर इयर असं तुम्ही झालेलं असाल तुमचे मार्क टाकून टाकायचे. तुमचं बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं. महाराष्ट्राचे बोर्ड आहे, महाराष्ट्र. तुमचं जर 12वी चालू असेल तर यस करायचं, नसेल तर न करायचं.
पॉसिबिलिटी पण वगैरे सिलेक्ट केलेलं HSC मार्गाने 12वीचे मार्क्स टाकून घ्यायचे कट आउट 550 म्हणजे 550 पैकी पेपर होता 407 मार्क पडलेले आहे. आपलं पर्सेंटेज आलेलं आहे 83.67. तर मग काही एडिट करायचं असेल चुकलं असेल तर तुम्ही प्रोफाईलवर जाऊन एडिट करू शकता. ते गोष्टी करून MST-CET बनवायचं. अंडर ग्रॅज्युएटचे आहे फ्रेंड सगळं. PG ग्रॅज्युएट ॲग्रिकल्चरेशन अंडर ग्रॅज्युएटमध्ये आपण अंडर ग्रॅज्युएशन हे करूया. हे सगळं माहिती वगैरे पद्धतशीर वाचून घ्यायची आहे. किती फी लागेल किती नाही वगैरे. 800 किंवा 1000 रुपये फी लागेल. ॲक्सेप्ट करून पोस्ट पाहिजे. ॲड्रेस वगैरे टाकून घ्यायचा आहे. पत्ता वगैरे राज्य वगैरे कॅप्चर करून आणि बार कॅप्चर कोड सेव्ह आणि प्रोड्यूस करून क्लिक करावून घ्यायचं आहे. झाल्यावर पण तुम्हाला OTP तो OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे. OTP सेव्ह करून टाक कारण की पुढं पण तुम्हाला तो कामा पडेल. नंतर लोकेशन जो नंबर आहे तो सेव्ह कॉपी करून घ्यायचा आहे. प्रकारचे ते करून घ्यायचं आहे. पहिला आपला जो ग्रीन आहे तो कंप्लीट झालेला आहे. बाकीचे इनकम्प्लीट आहेत ते रेडमध्ये आपण ते परत फिल करून घ्यायचे आहे. तो आपण फिल करून घेऊ. फर्स्ट आपला कंप्लीट झालेला आहे. तर सेकंड नंबर डोमेस्टिक कॅटेगरी आपण महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी आहात का हो येस करून घ्यायचं आहे. आपला जात वर्ग निवडा आणि OBC ओपनला कास्टला 0 पण जेव्हा आपण OBC घेऊन घेऊया. OBC गेल्यावर नंतर खाली याचे बारकोड याचे नंतर मला असेल ते सिलेक्ट करून टाकून घ्यायचं आहे. आणि आपले जात जे बारकोड असेल ते टाकून घ्यायचं आहे. आपल्याकडे आपण जर असेल तर येस करायचं आहे किंवा नसेल तर नॉट करू किंवा काळा टाकलेलं असेल पण प्रिंट नाही मिळाले कास्ट रेट काढेल असेल तर ठीक नसेल तर नॉट अप्लाय. येस करून घ्यायचं आहे. आपण दिव्यांग व्यक्ती आहात का तर दिव्यांग असेल तर येस करायचं नसेल तर मग करायचं आहे. तुम्ही म्हणत वाटतं जर आणत असेल तर येस करायचं नसेल तर मग करायचं. घ्यायचं वेगवेगळ्या पद्धतशीर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमची लँग्वेज तुमचा ग्रुप निवडायचा आहे. PCM घ्यायचा आहे का PCB घ्यायचा आहे. पण कोणी PCM घेतं कोणी PCM घेतं कोणी गोतक घेतात आणि PCM पण घेतात आणि PCMB पण घेतात. गोतक PCMB
इंग्लिश तुम्ही मात्र देऊ शकता. अरेबिक कम्प्युटर लँग्वेज मीडियम क्वेश्चन पेपर तर आपल्याला इंग्लिशच करायचं आहे. स्टेट ऑफ महाराष्ट्र एकदम सेंटर तर तुम्हाला सेंटर कोणतं घ्यायचं सेंटर घेऊया. माझ्या जवळ पडेल ते पहिले स्टेट महाराष्ट्र बुलढाणा. सेकंड नंबरचं घेऊ आपण औरंगाबाद. थर्ड नंबरला घेऊ आपण पुणे. अमरावती. फोर्थ नंबरला घेऊ पुणे. तुमचं सिग्नेचर अँड फोटो अपलोड करून घ्यायचा आहे फ्रेंड. फोटो अँड सिग्नेचर. फोटो सिग्नेचर झाल्यावर प्रोड्यूसवर क्लिक करू. सेव्ह ॲज प्रोड्यूसवर क्लिक करू. नेक्स्ट करायचं आहे. सिलेक्ट डॉक्युमेंट विच आर अपलोडिंग. पॅन कार्ड सहज आपण आधार कार्ड घेऊ. तुम्ही आधार कार्डचा PDF वगैरे पण अपलोड करू शकता काय किंवा मतदान किंवा पॅन कार्ड. आधार कार्ड घेऊन आपण अपलोड करतो आणि सेव्ह ॲज प्रोसेस करू. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अपलोड झाल्यानंतर यस करू. अभी प्रोजेक्ट कंप्लीट. कोणते UPI QR कोड सबमिट करू आणि प्रिंट काढून देऊ शकता. तर पण हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, धन्यवाद.